हॅलो फ्रेंड्स, मी विश्वास सर. आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटी स्पीड किती असला पाहिजे बँकड कर्वड रोडवरती याचे काही एक्सप्रेशन्स पाहिले. आज आपल्याला कोनिकल पेंडुलम पाहायचं आहे. पण कोनिकल पेंडुलम पाहायच्या अगोदर आपल्याला सिंपल पेंडुलम म्हणजे काय असतं हे अगोदर पाहायचंय. तो सिंपल पेंडुलम म्हणजे काय असतं तर एक छोटस मास घ्यायचंय. काय घ्यायचंय? एक मास घ्यायचंय आणि हे जे मास आहे ते मास एका स्ट्रिंगला जोडायचंय. कशाला जोडायचंय? स्ट्रिंगला जोडायचंय. पण ही स्ट्रिंग कशी असली पाहिजे याच्यासाठी कंडिशन्स आहेत. ही स्ट्रिंग जी आहे ही स्ट्रिंग मासलेस असली पाहिजे. म्हणजेच या स्ट्रिंगचं कसलंही मास नसलं पाहिजे. दुसरं, ही जी स्ट्रिंग आहे ही इनएक्सटेन्सिबल असली पाहिजे. इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण याला मास अटॅच करू किंवा याच्यावरती फोर्स अप्लाय करू तेव्हा तुमची ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची लेंथ नाही वाढली पाहिजे. ठीक. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे की ही ट्विस्टलेस असली पाहिजे. म्हणजे अशी ट्विस्ट नाही झाली पाहिजे स्ट्रिंग. ठीक आहे. सो काय सांगितलं मी? एक मास घ्यायचं, ते मास अटॅच करायचं एका स्ट्रिंगला. जी स्ट्रिंग मासलेस असली पाहिजे, इनएक्सटेन्सिबल असली पाहिजे आणि ट्विस्टलेस असली पाहिजे. आणि ही जी स्ट्रिंग आहे ती सस्पेंड करायची आपल्याला एका रिजिड सपोर्टला. कशाला? रिजिड सपोर्टला. आणि जेव्हा आपण असं करतोय तेव्हा तुमचा पेंडुलम ऑसिलेट होतो इन द व्हर्टिकल प्लेन. या व्हर्टिकल प्लेन मध्ये तुमचा पेंडुलम किंवा तुमचा बॉब, याला बॉब म्हणायचंय, हा बॉब ऑसिलेट होत राहतो. याला म्हणायचंय सिंपल पेंडुलम. मराठीतून कळालंय, इंग्लिश मधून लिहूयात. अगोदर परत एकदा लक्ष द्या. एक मास घ्यायचंय आणि हे जे मास आहे ते मास अटॅच करायचंय एका स्ट्रिंगला. जी स्ट्रिंग मासलेस असेल, इनएक्सटेन्सिबल असेल आणि ट्विस्टलेस असेल. आणि हे स्ट्रिंग जी आहे ती परत एका रिजिड सपोर्टला काय करायचे? सस्पेंड करायचे. आणि याचे जे ऑसिलेशन्स असतील हे ऑसिलेशन्स एका व्हर्टिकल प्लेन मध्ये असतील. कसे असतील? व्हर्टिकल प्लेन मध्ये. तर याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. आता इंग्लिश मध्ये लिहून घेऊयात. काय सांगितलं मी? इफ अ मास अटॅच्ड किंवा कनेक्टेड सुद्धा लिहू शकता बरं का. मास अटॅच्ड टू अ मासलेस, स्ट्रिंग बद्दल लिहायचं, मासलेस इनएक्सटेन्सिबल and twistless string which is suspended to a rigid support. कशाला सस्पेंड करायचंय? एका रिजिड सपोर्टला सस्पेंड करायचंय. and oscillate in a vertical plane. आणि कुठं ऑसिलेट होईल? व्हर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेट होईल. याला म्हणायचंय सिंपल पेंडुलम. काय म्हणायचं याला? सिंपल पेंडुलम. तर हा जो बॉब आहे या बॉबला काय करायचं? एका व्हर्टिकल प्लेन मध्ये हे जेव्हा ऑसिलेट होईल तेव्हा याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. आणि जो पुढचा पॉइंट जो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे तो आहे कोनिकल पेंडुलम. मग कोनिकल पेंडुलम काय असतं? सिंपल पेंडुलमच असतं. बघा, लक्ष द्या. हे काय असतं? एक सिंपल पेंडुलमच असतं. पण याचा हा जो काय मास आहे ते मास हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करतं. काय परफॉर्म करतं? हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करतं. आणि स्ट्रिंग जी आहे ही स्ट्रिंग तुम्हाला दिसते, इट डिस्क्राइब्स अ कोन. काय डिस्क्राइब करते? कोन डिस्क्राइब करते. मग कोन म्हणजे काय? तुम्ही वाढदिवसाला, लहान लेकरांचा वाढदिवस असला की ती टोपी घालता का नाही? हा, तो जो आकार आहे त्या आकाराला म्हणायचं कोन. चला, हे लक्षात आलं? काय सांगितलं मी? काय सांगितलं? एक सिंपल पेंडुलम आहे आणि हा सिंपल पेंडुलम जो आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करतो. असे हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करतो. आणि स्ट्रिंग जी आहे या स्ट्रिंग कडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येतं की ही जी स्ट्रिंग आहे ती कोन डिस्क्राइब करते. म्हणजे कोनाचा आकार देण्याचं काम हे या स्ट्रिंगचं असतं. ठीक आहे. आता हेच इंग्रजीतून लिहायचं. काय म्हणायचं? सो कोनिकल पेंडुलम is a simple pendulum which oscillate in horizontal circles. कसं ऑसिलेट होतं हे? हॉरिझॉन्टल सर्कल्स मध्ये. इन हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग, ही जी दोरी आहे ही दोरी काय करते? स्ट्रिंग डिस्क्राइब्स
कोन, आणि ही जी स्ट्रिंग आहे ही कशाचा आकार देते आपल्याला? कोनाचा आकार देते, म्हणून याला म्हणायचं कोनिकल पेंडुलम. काय म्हणायचं यालाच? कोनिकल पेंडुलम. चला हे पॉज करायचं आणि लिहून घ्यायचे. ठीक आहे, आता पुढे जाऊयात आपण. मला टाइम पिरियड काढायचा आहे, मला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, सिमिलरली मला अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा काढायची आहे. मग हे सगळं करत असताना आता लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ठीक आहे, मग इकडे या. सो पहिल्यांदा मी अँग्युलर व्हेलॉसिटी काढतो. सो अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम. हा जो काय कोनिकल पेंडुलम आहे, या कोनिकल पेंडुलमचं आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल? डायग्राम काढावी लागेल कोनिकल पेंडुलमची. तर हे हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करत आहे. इथून इथपर्यंतची जी हाईट आहे याला एच म्हणायचं. काय म्हणायचं? एच. ही एवढी जी असेल ही असेल त्याची रेडियस आर. रेडियस किती असेल हॉरिझॉन्टल सर्कलची? आर एवढी असेल. आता याची जी लेंथ आहे ती लेंथ असेल एल एवढी. आता याच्यावरती अप्लाय होणारे फोर्सेस काढायचे. हा जो काय आपला बॉब आहे, मास आहे, या मासवर अप्लाय होणारे फोर्सेस बघायचे आपल्याला. तर डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय होणार एम जी, त्याचं मास एम आहे. ते हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये ऑसिलेट होईल, ज्याची रेडियस किती आहे? आर. आणि याच्यावर अप्लाय होणारा फोर्स कुठला आहे? एम जी. आता ज्यावेळेस हे हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करत आहे त्यावेळेस ही जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंग मध्ये तयार होतं टेन्शन. त्या टेन्शनला आपण म्हणूया टी नॉट. काय म्हटलं? टी नॉट. मग हा जो काय टी नॉट आहे या टी नॉटला आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागेल. काय करायचंय? रिझॉल्व्ह करायचं. कसं रिझॉल्व्ह करायचं? मग एक कॉम्पोनंट त्याचा असेल व्हर्टिकल, दुसरा कॉम्पोनंट असेल त्याला हॉरिझॉन्टल. मग व्हर्टिकल कॉम्पोनंट काढत असताना इथं या स्ट्रिंगनं व्हर्टिकल सोबत अँगल तयार केलेला आहे थिटा एवढा. मग इथं सुद्धा हा अँगल थिटा असेल तर हा सुद्धा अँगल किती असेल तुमचा? थिटा. मग व्हर्टिकलनं अँगल तयार केलाय थिटा एवढा टी नॉट सोबत. टी नॉट सोबत व्हर्टिकलनं अँगल किती तयार केलाय? थिटा. त्यामुळे याला लिहायचं आपण टी नॉट कॉस थिटा. आणि हॉरिझॉन्टलला लिहिणार आपण टी नॉट साइन थिटा. एक लक्षात आलं बाळांनो इथपर्यंत? इथपर्यंत काय अडचण आहे का? ओके, आता इकडे लक्ष द्या. आता या पेंडुलम बद्दल लिहायचं. एम म्हणजे काय आहे? मास ऑफ बॉब. हा जो काय बॉब आहे या बॉबचं मास किती आहे? एम. त्याच्यानंतर आपल्याला आर म्हणजे काय सांगायचंय? रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. ज्या हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये तुमचा बॉब फिरायला आहे त्या हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस किती आहे? आर एवढी आहे. एल म्हणजे काय असेल? लेंथ ऑफ पेंडुलम. लेंथ ऑफ पेंडुलम. पुढं हा जो अँगल थिटा आहे हा अँगल काय आहे रे? अँगल मेड बाय स्ट्रिंग. कुणासोबत अँगल तयार केलेला आहे? विथ व्हर्टिकल. या व्हर्टिकल सोबत तयार केलेला अँगल किती आहे? थिटा एवढा आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळूयात. हा जो काय तुमचा बॉब आहे या बॉबवर अप्लाय होणारे फोर्सेस लिहायचे. मग इथे लिहायचं फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब. बॉबवर अप्लाय होणारे फोर्सेस. पहिला फोर्स कोणता असेल? त्याचं स्वतःचं वेट एम जी. कुठल्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होईल रे? डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. त्यामुळे इथं लिहायचं डाऊनवर्ड्स. पुढं दुसरं कुठलं आहे फोर्स? टेन्शन आहे टी नॉट. कसं आहे? अलॉंग द स्ट्रिंग. सो टेन्शन टी नॉट अलॉंग द स्ट्रिंग. बर, आता फोर्सेस बॅलन्स करूयात. या एमजी ला बॅलन्स करण्याचं काम टी नॉट कॉस थिटाचं आहे. तसं लिहून घ्यायचं बघा. टी नॉट कॉस थिटा बॅलन्सेस वेट एम जी. सो देअरफॉर टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता 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 टी नॉट साइन थिटाची जी डायरेक्शन आहे ती या हॉरिझॉन्टल सर्कलच्या सेंटरकडे आहे. बघा नीट लक्ष द्या बरं का. टी नॉट साइन थिटाची डायरेक्शन ही हॉरिझॉन्टल सर्कलच्या
सेंटरकडे आहे. म्हणजेच हा जो टी नॉट साइन थिटा आहे इट प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तेच लिहायचं अँड टी नॉट साइन थिटा प्रोव्हाइड्स centripetal force provides centripetal force. So therefore T naught sin theta is equal to m omega square r. m ओमेगा स्क्वेअर आर काय आहे बाळांनो? हे आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे? सेंट्रिपिटल फोर्सचा. काय अडचण आहे का? नाही. छान. आता इकडे लक्ष द्या. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. करायचं काय बघा, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करायचं. मग इक्वेशन 2 चा LHS घ्यायचा. लेफ्ट हँड साइड काय आहे? टी नॉट साइन थिटा डिवायडेड बाय LHS काय आहे इक्वेशन 1 चा? टी नॉट कॉस थिटा. हा, टी नॉट साइन थिटा काय आलाय आपल्याकडं? m ओमेगा स्क्वेअर r डिवायडेड बाय टी नॉट कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली आपल्याकडं? mg. m ला m कॅन्सल झालं, टी नॉट ला टी नॉट कॅन्सल झालं. मग राहतं काय बाळांनो आपल्याकडे? जे राहतं ते लिहायचं. साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर डिवाइडेड बाय जी. मग लिहून घ्या इथं साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर डिवाइडेड बाय जी. ओके. साइन डिवाइड बाय कॉस काय असतं बघा. साइन डिवाइड बाय कॉस असतं टॅन थिटा. काय असतं? टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू काय मिळतं? ओमेगा स्क्वेअर आर डिवायडेड बाय जी. सो आता टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची. टॅन थिटा म्हणजे काय असतं? अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. मग अपोजिट साइड काय आहे तुमची? थिटाची अपोजिट साइड आहे आर एवढी. आर म्हणजे रेडियस आहे. सो मी इथं लिहिलं आर डिवायडेड बाय याची हाईट किती आहे किंवा ऍडजसंट साइड किती आहे? एच एवढी. त्यामुळं इथं लिहायचं एच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर डिवायडेड बाय जी. इथल्या आर ला इथला आर काय झालं? कॅन्सल. मला काय मिळतं? हे जी आहे मल्टिप्लिकेशन सॉरी डिव्हिजन मध्ये. हे जी डिव्हिजन मध्ये इकडे आल्यावर काय होतं? मल्टिप्लिकेशन मध्ये जातं. मला मिळतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवायडेड बाय एच. सो देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी डिवायडेड बाय एच. सो तुम्हाला जर अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली तर अँग्युलर व्हेलॉसिटी लिहित असताना काय करणार तुम्ही? ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी डिवायडेड बाय एच ही व्हॅल्यू ठेवून देणार आहेत. ठीक आहे. आता इथपर्यंत काय अडचण आहे का कोणाला? नाही. चला आता इकडे लक्ष द्या. आता ज्यावेळेस आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे आणि टाइम पिरियड सुद्धा काढायचा आहे आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी सुद्धा काढायची आहे, तेव्हा परत आपल्याला सेम प्रोसिजर करायची. ठीक आहे. मग इथं काय करायचं? सेम प्रोसिजर करायची. टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. मग अगोदर आपल्याला टाइम पिरियड ऑफ पेंडुलम म्हणजे काय ते कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे? टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. मग टाइम पिरियड ऑफ पेंडुलम म्हणजे काय असतो? आताच तुम्ही सांगितलं की तुमचा कोनिकल पेंडुलम हॉरिझॉन्टल सर्कल्स परफॉर्म करतो. तर हे हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करण्यासाठी जो काही तुम्हाला वेळ लागतो या वेळेलाच काय म्हणायचंय? टाइम पिरियड ऑफ पेंडुलम म्हणायचं. हे एच एवढं आहे, याची लेंथ एल आहे. हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस किती आहे? आर एवढी रेडियस आहे. याच्यावर अप्लाय होणारा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला कुठला आहे? mg. अलॉंग द स्ट्रिंग कुठला फोर्स अप्लाय होतोय? त्याच्याबद्दल असणारं टेन्शन टी नॉट. याला नंतर काय करायचं आपण? रिझॉल्व्ह करायचं. हे मला मिळतं टी नॉट कॉस थिटा आणि हे मला मिळतं टी नॉट साइन थिटा. ओके. हे सगळं पहिल्यासारखं. ठीक आहे. याला बॅलन्स करणारे फोर्सेस काढायचे. मग इथं लिहायचं सगळ्या गोष्टी. एम म्हणजे मास ऑफ बॉब. पुढं आर म्हणजे रेडियस कशाची? हॉरिझॉन्टल सर्कलची. रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. पुढं काय आहे रे? थिटा आहे. थिटा काय आहे? अँगल बिटवीन कशा कशातला अँगल आहे हा? स्ट्रिंग अँड व्हर्टिकल यांच्यातला अँगल काय आहे? थिटा. याला थिटा म्हणा. हा सुद्धा अँगल काय होऊन गेला आपला? थिटा. चला आता लक्ष द्या सगळेजण. आता काय करायचं? परत काय केलं आपण? फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब.
बॉबवर अप्लाय होणारे फोर्सेस आपल्याला काढायचे. मग बॉबवर अप्लाय होणारे फोर्सेस कसे काढणार आपण, जे आपण मागच्या पॉइंट मध्ये काढलेले आहेत. ठीक आहे, हे दिसते सगळ्यांना, छान. ओके, सो फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब. बॉबवर अप्लाय होणारे फोर्सेस कोणते कोणते. पहिला फोर्स, त्याचं वेट mg, त्याचं वेट mg कुठं ऍक्ट होईल, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. सो मी इथं लिहिलं डाऊनवर्ड्स. पुढं दुसरा फोर्स कोणता आहे त्याच्यावर अप्लाय होणारा, तो म्हणजे टेन्शन आहे. टेन्शन किती आहे, टेन्शन टी नॉट कुठं आहे, अलॉंग द स्ट्रिंग, अलॉंग द स्ट्रिंग. ठीक, आता काय करायचं, तर हे जे फोर्सेस आहेत हे फोर्सेस बॅलन्स करायचे आपल्याला. फोर्सेस कसे बॅलन्स करायचे, चला लक्ष द्या सगळेजण. mg ला बॅलन्स करण्याचं काम कोणाचं, टी नॉट कॉस थिटाचं. सो इथं तेच लिहायचं. सो टी नॉट कॉस थिटा बॅलन्सेस वेट mg, बॅलन्सेस वेट mg. सो देअरफॉर काय मिळतं मला, टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू mg. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. अँड आता हे टी नॉट साइन थिटा जे दिसतंय तुम्हाला, हे टी नॉट साइन थिटाची डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजेच टी नॉट साइन थिटा काय प्रोव्हाइड करतंय, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतंय. त्यामुळे इथं तसंच लिहायचं, टी नॉट साइन थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, necessary centripetal force. So therefore T naught sin theta is equal to m omega square r. तुम्ही म्हणत असाल सर जे मागच्या स्लाइड मध्ये शिकवलंय तेच या स्लाइड मध्ये शिकवत आहे, तेच आहे. आता तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठपर्यंत जायचंय, कारण आपल्याला दोन वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात, फक्त अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी आणि फक्त टाइम पिरियड ऑफ पेंडुलम साठी आणि फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम साठी. तर त्यावेळेस आपल्याला सेम प्रोसिजरनं जायचंय. फक्त आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की प्रश्न तुम्हाला 1 मार्काला विचारलाय, 2 मार्काला विचारलाय की 3 मार्काला विचारलाय, याच्यावरून आपल्याला समजून घ्यावं लागतं की कशा पद्धतीने उत्तर सोडवायचं. मग इथं काय लिहिणार मी, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. मग इक्वेशन 2 चा LHS लिहायचा, टी नॉट साइन थिटा डिवाइडेड बाय टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r डिवाइडेड बाय mg. m ला m कटलं, टी नॉट ला टी नॉट कटलं. इथं काय लिहायचं, साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा विच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर r डिवाइडेड बाय g. आता काय करायचं सांगतो सगळ्यांना. हे थिटा दिसतंय, आता साइन डिवाइड बाय कॉस टॅन नाही ठेवायचं, आता वेगळ्या पद्धतीने जायचंय. आता साइन थिटाची व्हॅल्यू ठेवायची, कशाची, साइन थिटाची. सो हा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथं याला वाटलं तर ओ म्हणा, याला वाटलं तर ए म्हणा, याला वाटलं तर बी म्हणा. सो ए बी ओ हा जो काय राईट अँगल ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, याच्यामध्ये जर बघायला गेलं तर साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस. थिटाच्या अपोजिट साइड म्हणजे रेडियस आहे हॉरिझॉन्टल सर्कलची, आणि हायपोटेनस म्हणजे लेंथ ऑफ पेंडुलम आहे. सो मी लिहिलं साइन थिटा इज इक्वल टू काय येतं, आर डिवाइडेड बाय एल. व्हॅल्यू ठेवून द्या. सो देअरफॉर साइन थिटाची व्हॅल्यू ठेवून दिली आर डिवाइडेड बाय एल. आर डिवाइडेड बाय एल डिवाइडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर डिवाइडेड बाय जी. याला कसं लिहिता येतं बघा, इकडे लक्ष द्या रे. आर डिवाइडेड बाय हे डिवाइडेड बाय एल आहे, हे एल जातं कॉस थिटा सोबत, मला मिळतं आर डिवाइडेड बाय एल कॉस थिटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर डिवाइडेड बाय जी. आर ला आर काय झालं, कॅन्सल. मला ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे, मला मिळतो ओमेगा स्क्वेअर आहे तसं ठेवलं. जी डिव्हिजन मध्ये इकडे गेल्यावर काय होतं, मल्टिप्लिकेशन मध्ये मला मिळतं जी डिवाइडेड बाय एल कॉस थिटा. ओके, आता नीट लक्ष द्या. दोन्हीकडे काय करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. काय घ्यायचं, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतलं की मला मिळतो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी डिवाइडेड बाय एल कॉस थिटा. जी डिवाइडेड बाय एल कॉस थिटा. ओमेगाची व्हॅल्यू काय असते रे, ओमेगाची व्हॅल्यू असते 2 पाय बाय टी विच इज इक्वल टू अंडर रूट जी डिवाइडेड बाय एल कॉस थिटा. मला टी ची व्हॅल्यू काढायची. आता नीट लक्ष द्या बरं का. आता टी डिव्हिजन मध्ये
पलीकडे गेल्यावर काय होतं मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हे अख्खच्या अख्ख जे आहे जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा अंडर रूट मध्ये हे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आलं काय होतं डिव्हिजन मध्ये जातं आणि याचा रेसिप्रोकल होतो. काय होतो रेसिप्रोकल. कसं होतं बघा, टी पलीकडे गेला टी ला टी आहे तसं राहिलं, विच इज इक्वल टू 2 पायला 2 पाय आहे तसं राहिलं. आता स्क्वेअर रूट मध्ये हे एल कॉस थिटा जे दिसतंय ते डिव्हिजन मध्ये, इकडे गेल्यावर काय होतं मल्टिप्लिकेशन मध्ये जातं. सो एल कॉस थिटा डिवायडेड बाय हे जी मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरला, इकडे आल्यावर काय होतं डिव्हिजन मध्ये जातं आणि मला मिळतं. सो देअरफॉर टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. सो धिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा जो टाइम पिरियड आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. याचा अर्थ लक्षात घ्या, टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमच्या स्क्वेअर रूट ऑफ लेंथला. टाइम पिरियड डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर रूट ऑफ जी ला, आणि टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर रूट ऑफ कॉस थिटाला. ठीक. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला कुठं मास ऑफ पेंडुलम दिसतंय का बघा की टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. याच्यामध्ये तुम्हाला कुठंही मास ऑफ पेंडुलम दिसत नाही. याचा अर्थ तुमचं जे काय टाइम पिरियड ऑफ पेंडुलम आहे ते मास ऑफ पेंडुलम वर डिपेंड असत नाही. बॉबचं मास किती जरी असलं तरी सुद्धा टाइम पिरियड त्या मास वरती डिपेंड असत नाही. जर तुमची लेंथ वाढली तर तुमचा टाइम पिरियड सुद्धा वाढणार आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर कमी झाला तर तुमचा टाइम पिरियड वाढणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते. आता थिटाची व्हॅल्यू जशी जशी वाढत जाईल, थिटाची व्हॅल्यू जशी जशी वाढत जाईल तसं तसं तुमचा कॉस थिटा जो आहे तो कमी होत जातो. बघा थिटा 0 घ्या, कॉस 0 किती असतो 1. थिटा 90 डिग्री घ्या, कॉस 90 काय होतो 0. म्हणजे तुमचा थिटा वाढला की कॉस थिटा काय होणार आहे कमी होत जाणार आहे. तर तुमच्या अँगलला सुद्धा ते प्रोपोर्शनल असणार आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. छान. तर हे होतं तुमचं टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. सिमिलरली आता पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला बघायचं फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, दिलेला जो काय युनिट टाइम आहे त्या युनिट टाइम मध्ये तुमचा पेंडुलम किती ऑसिलेशन्स पूर्ण करतो याला म्हणायचंय फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं बघा, छोटासा पार्ट आहे. फ्रिक्वेन्सीला तुम्ही एफ न डिनोट करू शकता, न्यू न डिनोट करू शकता, ठीक आहे, किंवा एन न सुद्धा डिनोट करू शकता. सो एन इज इक्वल टू काय असतं रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. एन इज इक्वल टू काय असतं रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा डिवाइडेड बाय जी. सो मला इथं मिळतं त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. सो 1 डिवाइडेड बाय 2 पाय अंडर रूट जी डिवाइडेड बाय एल कॉस थिटा. दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. सो फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम साठी हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो. तर हे जे काय आज आपण सगळंच्या सगळं बघितलेलं आहे ते फक्त आणि फक्त कोनिकल पेंडुलम बद्दल बघितलेलं आहे. याच्यामध्ये जर समजा कोणाला काय अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर त्यांना कमेंटमध्ये सांगायचं. त्यासाठीचा एक नवीन व्हिडिओ आपण बनवणार आहोत तुमच्या प्रॉब्लेम्ससाठी. तोपर्यंत काय करायचं तर आपला जो हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लाईक करायचा आहे. ज्यांच्यापर्यंत म्हणजे ज्यांनी अजून ट्युशन लावलेली नाही, आपल्या गावाकडचे मित्र असतील ज्यांना फिजिक्स हे मराठीतून समजून घ्यायचं व्यवस्थित, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्यांनाही सांगायचं आहे की या व्हिडिओला लाईक करायचं, त्यांनाही सांगायचं हा व्हिडिओ शेअर करायचा आणि त्यांनाही सांगायचं की ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचंय. अभ्यास करत राहा, यश तुमचंच आहे. थँक्यू.